नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आर-टी मध्ये ओपनच्या विद्यार्थ्यांना इथे जर प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कोणकोणती डॉक्युमेंट लागतात थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आर-टी मध्ये शाळेची नोंदणी करणं आणि पडताळणी करण्याची प्रोसेस 6 फेब्रुवारीपर्यंत कंप्लीट झालेली आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे की कधी फॉर्म सुटणार आहे. सो त्याची अपडेट वेळोवेळी तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. ओपनच्या विद्यार्थ्यांना कोणती डॉक्युमेंट लागतात. ओपन जर सोडली तर उर्वरित सगळ्या विद्यार्थ्यांना मग त्यामध्ये एस-सी-बी-सी ईडब्ल्यू-एस पण असेल तर त्या उमेदवारांना कॅटेगरीनुसारच डॉक्युमेंट लागतात. सो मग आता बघूया आपण ओपनच्या विद्यार्थ्यांना कोणती डॉक्युमेंट लागतात. बिफोर दॅट या संदर्भातली बॅच आपली चालू ₹49 ज्यांनी अजून जॉईन नसेल केली तर बॅच जॉईन करा. यामध्ये माझं अपकमिंग तिसरं लेक्चर पुढच्या आठवड्यामध्ये असणारच आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या कोर्सेस आपल्या इग्नाइट पाठशालाच्या ॲपवर आणि चॅनलवरती तुम्हाला मार्गदर्शन करायला उपलब्ध आहेत. तुम्हाला हवी ती बॅचेस घेऊ शकतात. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा या संदर्भात 25-26चं एक नोटिफिकेशन आहे. शिक्षण विभागाचं नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये काही PYQ म्हणजे फ्रिक्वेंटली FIQ फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन FAQ यामध्ये बघा त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. त्यातला 18 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला मी दाखवतो ज्यात त्यांनी सांगितलं आहे की डॉक्युमेंट कोणकोणती लागतात. बघा हे परिपत्रक आहे त्यांचं किंवा म्हणूया आपण एक PDF त्यांनी दिलेली आहे. यामध्ये 18 नंबरचा प्रश्न तुम्ही जर बघितला तर त्यात त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांना कोणकोणती डॉक्युमेंट लागतात. बघा हा 18 नंबरचा प्रश्न आहे. खुला प्रवर्ग अल्पसंख्याक यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे प्रमाणपत्रे आवश्यक आहे. मग त्यामध्ये सांगितलं आहे जन्मतारखेचा पुरावा, त्यानंतर रहिवासी पुरावा, कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो जे 25ला लागू झालंय तेच आता 26-27ला पण लागू असणार आहे. यात काही शंका नाही. सो या संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. यात 3 डॉक्युमेंट लागतात ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना. त्यांना कॅटेगरी सर्टिफिकेट लागतच नाहीये. म्हणजे त्यांना जन्मतारखेचा पुरावा, तुमच्या पाल्याचा जन्म, मग त्या जन्मतारखेच्या पुराव्याला काय काय डॉक्युमेंट लागतात ते पण मी तुम्हाला सांगतो. रहिवासी पुरावा लागतो, त्याला काय डॉक्युमेंट लागतात आणि उत्पन्नाचा दाखला जो 1 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असल्याचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे. मग आता यामध्ये हे डॉक्युमेंट नेमके कोणते लागतात तर ते पण थोडक्यात बघूया. रिक्वायर्ड डॉक्युमेंट बघा ज्यामध्ये तुम्हाला 3 डॉक्युमेंट लागणार. त्यातलं पहिलं आहे तुम्हाला हे लागणार नाहीये, कॅटेगरीमध्ये नाहीये तुम्ही, दिव्यांग नाहीये, कोविड प्रभावित पण नाहीये तुम्ही, अनाथ पण नाही तुम्ही, अतिदृष्ट्या दुर्बल घटक नाहीये, घटस्फोटित नाही, न्यायप्रविष्ट नाही, विधवा पण नाही. आधार कार्ड बघा हे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे जे की वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. सो आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. हे तुम्हाला मी आत्ता जे सांगत होतो ज्यामध्ये जन्मतारखेचा पुरावा, तुम्ही जन्मतारखेच्या पुरावासाठी रहिवासी दाखल्यासाठी तुम्ही इथे वापरू शकता आधारचा प्रूफ. आधारवरती जर ॲड्रेस तोच असेल तर, अदरवाईज दुसरे पण ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. बघा त्यानंतर पुढे दिले त्यांनी जन्मतारखेचा पुरावा हे डॉक्युमेंट चालणार आहे. कोणकोणती लागतात जन्मतारखेसाठी तुम्हाला. बघा तुम्हाला ग्रामपंचायतने दिला, नगरपंचायतनी, मनपा यांचा दाखला चालेल, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला चालेल, अंगणवाडीचा चालेल, बालवाडीतील चालेल किंवा आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन यापैकी एक तुम्हाला जन्मतारखेसाठी वापरायचा आहे. त्यानंतर पुढे दिलाय रहिवासी वास्तव्याचा पुरावा. बघा तुम्हाला काय लागतंय. एकतर तुम्हाला रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालवण्याचा परवाना, वीज टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक, आधार कार्ड तुम्हाला मी मगाशी सांगितलं बघा आधार कार्ड पण चालतंय, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतंही एक चालणार आहे. हे जर नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी भाडे तत्वावर राहत असेल त्यांचा ॲग्रीमेंटचा पुरावा लागेल तुम्हाला. 11 महिन्यांचा ॲग्रीमेंट लागेल आणि सब रजिस्ट्रार ऑफिसला नोंदवलेला लागेल. यापैकी एक तुम्हाला रहिवासी पुरावा लागणार. राहिला आता तिसरा मुद्दा, जो की तिसरा मुद्दा काय तुम्हाला जन्मतारखा सांगितलं मी तुम्हाला, रहिवासी सांगितलं, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जो लागणार आहे तो 1 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असावं लागणार आहे. सो 1 लाखाच्या आत असले उत्पन्नाचा पुरावा म्हणजे चला आपण म्हणूया तुमचं उत्पन्नाचा दाखला तो लागणार तुम्हाला. बघा इथे त्यांनी यात दिलेलं नाहीये पण जे प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर यामध्ये तुम्हाला सांगितलंय काय लागणार तुम्हाला उत्पन्नाचा दाखला 1 लाखाच्या आतचा लागणार आहे.
तो ही सगळी डॉक्युमेंट असेल तर ओपनचे विद्यार्थी सुद्धा RT मार्फत इथे प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकता. या संदर्भात अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा. याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असेल ते पण कळवा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण हीच अपडेट तुम्हाला मी वेळोवेळी देत राहणार आहे. आणि या संदर्भातली बॅच पण आपली आहे ₹49 जॉईन करा. यामध्ये तुम्हाला मी ॲडव्हान्समध्ये माहिती पण देणार आहे. त्याचबरोबर हे सगळे कोर्सेस आपल्या इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. सो इग्नाइट पाठशाला ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.